ओके, तर आता आपण डेफिनेशन बघितली. तर हा जी मुवमेंट ऑफ इनर्शियाची क्वांटिटी आहे ती डिपेंड कशावर आहे. ठीक आहे, ती डिपेंड कशावर असते मी तुम्हाला अगोदर सांगितलं. त्याचा फॉर्म्युलावरून तुम्हाला लक्षात येईल की डिपेंड कशावर आहे. फॉर्म्युला काय त्याचा m1 r1 चा स्क्वेअर प्लस m2 r2 चा स्क्वेअर. हा जर का त्याचा फॉर्म्युला आहे तर ते ऑब्विसली कशावर डिपेंड आहे, m1 आणि r वर. दोनच गोष्टी आहे ना फॉर्म्युलामध्ये. तुम्हाला कितीही लंबा फॉर्म्युला लिहा तुम्हाला त्या दोनच गोष्टी दिसणार, m आणि r. m काय झालं मास झालं आणि r काय झालं डिस्टन्स झालं. फक्त ते आपण थेरी मध्ये लिहिलंय की मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड ऑन कशावर डिपेंड येते की इंडिव्हिज्युअल मासेस ऑफ आणि पार्टिकल्स. म्हणजे जे पार्टिकलचे जे मास आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेट, प्रत्येकाचं वेगवेगळं. इंडिव्हिज्युअल मध्ये का प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणजे किती पार्टिकल त्याच्यामध्ये समजा n पार्टिकल, नंबर ऑफ पार्टिकल किती त्याच्यात n आहे, तर प्रत्येक n पार्टिकलचं मासेस कशावर डिपेंड येते इंडिव्हिज्युअल मासेस ऑफ पार्टिकल्स. म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या मासवरती डिपेंड आहे. ठीक आहे, आपल्याला कोणत्याच पार्टिकलचा मास सोडायला जमणार नाही, प्रत्येक पार्टिकलच्या मासवरती डिपेंड आहे. आणि दुसरी कशावर डिपेंड येते डिस्टन्स ऑफ दिस मासेस अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या मासेसचं जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवर फक्त ते तर आपल्याला फिगर फॉर्म्युलावरूनच कळून जातं की कशावर डिपेंड आहे, की मासेसवर डिपेंड आहे, इंडिव्हिज्युअल मासेसवर आणि डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, डिस्टन्स ऑफ मासेस फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. या दोन गोष्टीवरती डिपेंड आहे. बरोबर आहे. कन्सिडर करा की रिजिड बॉडी रोटेटिंग अँड कॉन्स्टंट अँगुलर स्पीड ॲज शोन इन फिगर. जी फिगर आहे ठीक आहे, ही बॉडी काय करते, ही रोटेट करते. कशी रोटेट करते, कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. कॉन्स्टंट अँगुलर स्पीड ना ती जर का रोटेट करत असेल तर ती कोणत्या यानं रोटेट करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ने ती परफॉर्म करते. मी तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सेपरेट व्हिडिओ बनवून दिलेले आहेत की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते, की ही बॉडी कशी परफॉर्म करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करते. ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर का परफॉर्म करते त्याचा अँगुलर स्पीड काय असेल, कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे, अँगुलर स्पीड बदल का नाही. तर मग आता ॲज शोन इन फिगर. ठीक आहे, आता काय आपल्याला कन्सिडर करायचं आहे की लेट अस कन्सिडर द ऑब्जेक्ट कंटेनिंग एन पार्टिकल. समजा या मी तुम्हाला अगोदर सांगितलं ठीक आहे की हा जर का ऑब्जेक्ट मध्ये जर का एन पार्टिकल समजा असतील तर मग त्याचे मासेस काय असेल m1 m2 m3 m4 m5 अप टू किती m n. तेच आपण इथं लिहिलेलं आहे, फक्त थेरी मध्ये लिहिलेलं आहे कारण आपल्या पेपर मध्ये लिहिताना व्यवस्थित ठेवावं लागेल. तर मी तुम्हाला त्या नोट्स तयार करून देतो. यानंतर हा पॉईंट येईल, त्याच्यानंतर हा पॉईंट येईल की m1 m2 m3 mn विथ मासेस ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल. आपण काय कन्सिडर केलं की ह्या बॉडी मध्ये किती पार्टिकल आहेत, n पार्टिकल आहेत. हे आपण कन्सिडर केलं की ही जी बॉडी आहे याच्यामध्ये n पार्टिकल आहेत. जर का n पार्टिकल असेल तर त्या n पार्टिकलचा मास आपल्याला लिहावा लागेल. त्याचं मास काय m1 पार्टिकलचा m1 m2 m3 अप टू mn. mn पार्टिकलचे आपण मास लिहिले, त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, आता मास जर का लिहिले प्रत्येक पार्टिकलचे ठीक आहे तर मी त्याचं डिस्टन्स पण लिहावं लागेल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचा डिस्टन्स लिहावा लागेल आणि डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, r ने डिनोट करतो. मग आपण इथे काय लिहिलं r1 r2 r3 and rn विथ द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स किती झालं, r झालं प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा. आणि m1 m2 काय झाले, त्याचे मासेस झाले. आता याच्यानंतर आपण काय लिहायचं त्याचा फॉर्म्युला, की फॉर्म्युला कसा लिहिता येईल आपल्याला, आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. बरोबर आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा लिहून घ्या. आपल्याला डेफिनेशन काय आहे त्याची माहिती आहे, त्या डेफिनेशन वरून आपण त्याचा आता फॉर्म्युला लिहू. आपण फॉर्म्युला तर माहित झाला आपल्याला m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर. हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पण पुस्तकात कसं आपलं सॉरी नोट्स मध्ये कसं लिहिलं तुम्ही त्याच्यानंतर या पॉईंट नंतर काय ना, ह्या पॉईंट नंतर काय ना की बाय द डेफिनेशन किंवा अकॉर्डिंग टू डेफिनेशन असं लिहा. अकॉर्डिंग टू डेफिनेशन किंवा बाय द डेफिनेशन दिलं तरी चालतं. अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय, अकॉर्डिंग टू डेफिनेशन मुवमेंट ऑफ इनर्शिया, मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण काय म्हणतो I. बरोबर आहे, इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय, आपण फक्त फॉर्म्युला लिहितोय त्याचा, तो कशावर लिहितोय आपण डेफिनेशन. अकॉर्डिंग टू डेफिनेशन मुवमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3
r3 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन mn rn चा स्क्वेअर. तर आता आपल्याला समेशन माहिती आहे की जर का भरपूर जर का टर्म असतील, ठीक आहे, आता हा इतक्या लेंदी फॉर्म्युला आपल्याला जर का शॉर्ट मध्ये लिहायचं असेल, शॉर्ट मध्ये जर का लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, त्याला समेशन मध्ये टाकणार. त्या साईडला आपण काय म्हणतो समेशन. इथे काय लिहिणार i इज इक्वल टू काय लिहिणार 1 टू n, ठीक आहे. इथे काय लिहिणार mi ri चा स्क्वेअर. आता याचं मिनिंग काय झालं, ठीक आहे. समेशन म्हणजे काय असतं माहिती का, याची सम झाली. हा जो प्रॉडक्ट आहे m आणि r चा जो प्रॉडक्ट आहे ते सगळ्या प्रॉडक्टची सम झाली. तो कुठपर्यंत झाली, समेशन ऑफ i म्हणजे कुठपर्यंत आली. i म्हणजे काय झाली, ही i ची किंमत, ठीक आहे. i म्हणजे काय झालं, हा आपण i इथे लिहिला. तर ह्या i ची किंमत काय झाली 1 पासून ती n पर्यंत. खाली i च्या समोर आपण जी टर्म लिहितो ती जी स्टार्टिंग टर्म असते आणि जी आपण समेशनच्या वरती जी लिहितो इथे जी लिहितो ती असते त्याची लास्ट टर्म, ठीक आहे. समेशन कसं झालं ते i इज इक्वल टू 1 टू n, म्हणजे 1 म्हणजे काय, मग आता i च्या जिथे जिथे आहे तिथे इथे 1 ठेवायचं. म्हणजे जर का आपल्याला 1 ची किंमत जर काढायची असेल तर i काय इथे 1 म्हणजे इथे काय येईल m1 r1 प्लस पुढे काय येईल m2, म्हणजे इथे जर काय च्या ठिकाणी 1 च्या नंतर काय येईल 2 येईल, 1 च्या नंतर काय येईल 3 येईल. तसंच काय इथे येईल m2 r2 m3 r3 m4 r4 असं कुठपर्यंत ही शेवटची टर्म काय यायची mn rn. म्हणजे काय झाला हा वरचा फॉर्म्युला m1 r1 m2 r2 m3 r3 mn rn. म्हणजे 1 पासून ते n पर्यंत, 1 पासून ते n पर्यंत सगळ्या टर्मच्या सम, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण समेशन. समेशन i इज इक्वल टू 1 टू n mi ri चा स्क्वेअर. याला आपण असं शॉर्ट मध्ये लिहिलं. ह्या इतक्या लेंदी फॉर्म्युला आपण शॉर्ट मध्ये लिहिलं. आणि इकडे काय लिहिणार आपण i म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. तर आता हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीच्या प्रत्येक पार्टिकल साठी, ओके. तर आता फक्त आपण एका पार्टिकल साठी जर का मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा झाला, फक्त फॉर अ सिंगल पार्टिकल, म्हणजे एका पार्टिकल साठी जर का मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा झाला फॉर अ सिंगल पार्टिकल, तो आपण कसा लिहिणार i इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू सिंगल पार्टिकल साठी काढायचा आहे म्हणजे काय होईल फक्त m1 r1 चा स्क्वेअर. बाकी सगळे टर्म कॅन्सल होऊन जाईल ना, m r चा स्क्वेअर. 1 नाही येणार तिथे, कारण आपण पहिल्या पार्टिकल साठी काढतोय सिंगल पार्टिकल साठी. तो कितवाही असेल, 4था 5वा 6वा 15वा m1 r1 m r चा स्क्वेअर. फक्त i इज इक्वल टू काय येईल m r चा स्क्वेअर. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता याच्या नंतर आपण बघूया. मी हे इरेज करतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, तर लक्ष द्या. आपल्या मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिंगल पार्टिकलचा फॉर्म्युला काय झाला, i इज इक्वल टू mr चा स्क्वेअर. हे झालं इक्वेशन 1, ओके. तर याच्यानंतर काय, ऍज द ऑब्जेक्ट रोटेट ऑल पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ सेम अँग्युलर स्पीड बट विथ डिफरंट स्पीड. डिफरंट कोणती स्पीड, लिनियर स्पीड. आपल्याला माहिती जर का पार्टिकल जर का युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर का परफॉर्म करत असेल, ठीक आहे. तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते ते जर का माहित नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, कारण हा व्हिडिओ जास्त लेंथी होत आहे. जर का ती कन्सेप्ट मी या व्हिडिओमध्ये सांगितलं हा अजून जास्त लेंथी होईल. तर ऍज द ऑब्जेक्ट रोटेट्स, म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होईल तेव्हा काय जे काही त्यातले काही पार्टिकल्स आहेत, रोटेशनल मोशनचा मी तुम्हाला बेसिक डिफरन्स सर्क्युलर मोशनची आणि रोटेशनल मोशन मध्ये बेसिक डिफरन्स मी तुम्हाला सांगितला की रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबत मूव्ह करेल. आणि सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सिस आणि ऑब्जेक्टचं काही फिजिकली कनेक्शन नसतं, ठीक आहे. तर आता हे काय सांगते की ऍज द ऑब्जेक्ट रोटेट, जेव्हा ऑब्जेक्ट रोटेट होईल ऑल पार्टिकल, म्हणजे जर का ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो जर का रोटेट व्हायला लागला तर ऑब्जेक्ट पण काय होईल त्यासोबत रोटेट होईल. जर का ऑब्जेक्ट रोटेट झाला तर ऑल द पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जितकीही त्यात पार्टिकल आहे, समजा n पार्टिकल आहे तर n पार्टिकल काय परफॉर्म करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, ठीक. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ सेम अँग्युलर स्पीड. आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना अँग्युलर स्पीड कसं राहील, सेम राहील. पण लिनियर वेलोसिटी म्हणजे लिनियर स्पीड कशी राहते, डिफरन्स राहते. प्रत्येक वेळेस लिनियर स्पीड वेगवेगळी राहते. तर पहिल्या पार्टिकल साठी, फर्स्ट पार्टिकल साठी लिनियर स्पीड काय राहील त्याची r1 ओमेगा स्क्वेअर, म्हणजे डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर स्पीड.
अँग्युलर स्पीड आणि डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशनचं प्रॉडक्ट जर केलं तर आपण काय भेटणार आहे लिनियर स्पीड भेटणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक पार्टिकलची लिनियर स्पीड आहे ती डिफरंट राहील. याची काय v2 इक्वल टू r ओमेगा, vn इक्वल टू r n ओमेगा, बरोबर आहे. पण अँग्युलर स्पीड जी आहे ती सेमच राहणार आहे प्रत्येकाची. ओके, हिअर ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. आता आपण ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी किंवा लिनियर कायनेटिक एनर्जी, लिनियर नसते ट्रान्सलेशन असते. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी जर का फॉर्म्युला पाहायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे आपल्याला, फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी, 1/2 mv². हा कायचा फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता जर का आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला एका पार्टिकलसाठी म्हणजे फर्स्ट पार्टिकल फॉर अ सिंगल पार्टिकल कायनेटिक एनर्जीचा जर का फॉर्म्युला आपल्याला काढायचा जर का असेल तर काय येतो, फॉर अ सिंगल पार्टिकल कायनेटिक एनर्जी काय येईल, फॉर फर्स्ट म्हणजे पहिल्या पार्टिकलसाठी. हा काय झाला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला झाला, एका पार्टिकल साठी झाला, सिंगल पार्टिकल साठी. पण आपल्याला जर का फर्स्ट पार्टिकल साठी जर का काढायचं असेल, फॉर फर्स्ट पार्टिकल कायनेटिक एनर्जी काय आहे, 1/2 दुसरं आहे r1 m1 म्हणजे मास ऑफ फर्स्ट पार्टिकल. कारण आपण काय करतोय, फर्स्ट पार्टिकल काढतोय, मास ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल m1 v1 चा स्क्वेअर. ही काय झाली कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे, पण बॉडीमध्ये किती पार्टिकल आहे, आपल्या n पार्टिकल आहे, बरोबर आहे. बॉडीमध्ये पूर्ण पार्टिकल किती n. तर मग कायनेटिक एनर्जी प्रत्येक पार्टिकल साठी म्हणजे n पार्टिकल साठी जर का कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर कसे येते, m1 v1 प्लस 1/2 m2 v2 प्लस 1/2 m3 v3 चा स्क्वेअर प्लस 1/2 m4 v4 चा स्क्वेअर प्लस अँड सो ऑन 1/2 mn vn चा स्क्वेअर. ठीक आहे, तर ते आपण लिहून घेऊया, जागा नाही तर मी इरेज करतो. ठीक आहे, तर तेच आपण लिहून घेतलं n पार्टिकलचं. तर आपण थेरी मध्ये कसं लिहिणार, लेट द बॉडी कंटेनिंग n पार्टिकल देन ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन आहे. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी कशाची लिहिली आपण, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी n पार्टिकलची. आपण कशाची काढली होती, सिंगल पार्टिकलची. ठीक आहे, ती 1/2 m1 v1 चा स्क्वेअर. पण जर आपल्याला n पार्टिकलची काढायची तर प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जीची आपण काय करावं लागेल, सम करावं लागेल. तेच आपण इथे केले, कायनेटिक एनर्जी इक्वल टू फर्स्ट पार्टिकल प्लस सेकंड पार्टिकल प्लस थर्ड पार्टिकल प्लस अप टू n पार्टिकल. कसं झालं ते 1/2. तर आता प्रत्येक पार्टिकलची ही जी कायनेटिक एनर्जी आहे, ठीक आहे, याचं आपल्याला कॉमन काय दिसते, 1/2 प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. आपण ते काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. ठीक आहे, आणि आतमध्ये काय येणार, 1 m1 v1 चा स्क्वेअर प्लस m2 v2 चा स्क्वेअर प्लस m3 v3 चा स्क्वेअर प्लस अप टू सो ऑन mn vn चा स्क्वेअर. बरोबर आहे, याला आपण इक्वेशन 3 म्हणतो. इथपर्यंत आलं. पण ही काय झाली, हे v बघा, ही काय झाली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. का बरं, कारण व्हेलॉसिटी कशी आहे, लिनियर व्हेलॉसिटी. ठीक आहे, जर का ही व्हेलॉसिटी जर का अँग्युलर व्हेलॉसिटी असते, ही व्हेलॉसिटी कोणती आहे, लिनियर व्हेलॉसिटी. पण हीच व्हेलॉसिटी जर का अँग्युलर व्हेलॉसिटी असते म्हणजे काय, ओमेगा जर का असती तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीला आपण काय म्हणलं असतं, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण म्हणलं असतं. कारण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय आहे, स्ट्रेट डायरेक्शन मध्ये कायनेटिक एनर्जी झाली. ठीक आहे, आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आहे की जर का बॉडी रोटेट करत असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ही कोणती झाली, ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल म्हणजे काय, एका स्ट्रेट मोशन मध्ये जर का बॉडी जर का मूव्ह करत असेल तर ती झाली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. पण आपण काय बघतोय, रोटेशन मोशन बघतोय. रोटेशन मोशन मध्ये बॉडी स्ट्रेट जाणार नाही, ती रोटेट करेल. जर का रोटेट करत असेल तर त्याची कायनेटिक एनर्जीला आपण काय म्हणणार, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण त्याला म्हणणार. तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीला जर का रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये जर का लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल, हे जे व्ही आहे, ठीक आहे, हे आपल्याला रिप्लेस करावं लागेल ओमेगाने. आणि आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे, v इज इक्वल टू आर ओमेगा, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, लिनियर व्हेलॉसिटीचा जर का तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये जर का कन्वर्ट करायचं असेल तर v इज इक्वल टू आर ओमेगा हा फॉर्म्युला आहे, जो की आपण बऱ्याच वेळेस बघितलेला आहे. प्रत्येक लेक्चर मध्ये जवळपास हा फॉर्म्युला आलेला आहे. एखाद्या लेक्चर समजा एखाद्या लेक्चर मध्ये नसेल पण प्रत्येक लेक्चर मध्ये हा फॉर्म्युला आहे, v इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे, तर मग आता ही इक्वेशन आपल्याला कसं कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे हा जो v आहे हा आपल्याला अँग्युलर, हा जो लिनियर व्हेलॉसिटी हे आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करायची आहे. तर मग जर का आपण अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये कन्वर्ट केली तर
ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट होईल? रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये, बरोबर आहे. तर तेच आपण लिहून घेऊया, तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मी तोपर्यंत हे इरेज करतो. तर लक्ष द्या, आता आपण काय केलं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जर का आपण लिनियर व्हेलॉसिटी जर का अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये जर का कन्वर्ट केली तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय होईल? रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. तर तेच आपण इथे लिहिले की व्हेन बॉडी इज रोटेटिंग, जर का बॉडी रोटेट करत असेल, आता मूव्ह करते का लिनियर मोशन मध्ये नाही, काय करते? रोटेट करत आहे. व्हेन बॉडी इज रोटेटिंग इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी रिफ्रेश रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तेच फक्त आपण थेरी मध्ये लिहिलंय, ठीक आहे. तेच आपण फक्त थेरी मध्ये लिहिलंय. मग फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी v इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू r ओमेगा, हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी v इज इक्वल टू r ओमेगा, ठीक आहे. तर मग आता इक्वेशन 3 आपण लिहिलं होतं की 1/2 mv², म्हणजे आपण रिप्लेस केलं, म्हणजे इरेज केलं. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये बघून घ्या, तुम्ही नोट डाऊन केलेलं आहे. तर इक्वेशन 3 कसं कन्वर्ट होईल? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आपण ऐवजी आपण काय लिहिणार? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इक्वेशन 3 मध्ये जिथे जिथे v होतं तिथे तिथे आपण काय केलं? r ओमेगा टाकलं, आणि ते काय होतं? v चा स्क्वेअर होता, म्हणजे ते काय होईल? r आणि ओमेगाचा काय होईल? स्क्वेअर होईल, बरोबर आहे. तर मग 1/2 m1 r1 ओमेगा स्क्वेअर प्लस m2 r2 ओमेगा स्क्वेअर प्लस mn rn ओमेगा स्क्वेअर. आता इथे बघा, जो ओमेगा आहे तिथे आपण m1 r1 ओमेगा 1 असं नाही लिहिलं. का नाही लिहिलं? कारण जो ओमेगा आहे, जी लिनियर व्हेलॉसिटीची जी अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे, ठीक आहे, ती कॉन्स्टंट असते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. अँग्युलर व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते नेहमी, ती बदलत नसते. प्रत्येक पार्टिकलला अँग्युलर व्हेलॉसिटी सारखीच असणार, ठीक आहे. कारण हे बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तो पार्टिकल असा, मी जी डायरेक्शन सांगितली तुम्हाला, या डायरेक्शन मध्ये रोटेट होणार, ठीक आहे. मग आता हा पार्टिकल जरी रोटेट झाला आणि हा जवळचा पार्टिकल जरी रोटेट झाला आणि हा लांबचा पार्टिकल जरी रोटेट झाला, तरी त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, ज्या व्हेलॉसिटीने तो रोटेट होईल, ती व्हेलॉसिटी सारखीच असणार आहे. कारण जर का याची व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी जर का डिफरन्स असती तरी बॉडी व्यवस्थित फिरलीच नसती ना. कारण हा पार्टिकल जर का जोरात फिरला, हा पार्टिकल जर का हळू फिरला, तर ती बॉडी पूर्ण क्रॅश होऊन जाईल ना, बरोबर आहे की नाही? सगळी बॉडी सोबतच फिरते ना. सगळी बॉडी जर का सोबत फिरते त्या याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या, तर ऑब्विसली त्या बॉडीमध्ये जे पार्टिकल आहे ते पण सोबतच फिरत असणार, म्हणजे सेम स्पीड न फिरत असणार. तर आपण रोटेटिंग मोशन मध्ये, म्हणजे जर का सर्क्युलर मोशन किंवा रोटेशन मोशन जर का परफॉर्म करत असेल, तर स्पीडला आपण काय म्हणतो? अँग्युलर स्पीड, म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. तर याची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार, बरोबर आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी जर का कॉन्स्टंट असणार, तर आपण इथे 1 2 असं लिहिणार नाही, फक्त ओमेगा 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 लिहिणार. आता बघा, 1/2 तर आपण कॉमन काढलेलं आहे, पण ओमेगा ही कॉन्स्टंट आहे प्रत्येक पार्टिकल साठी, मग ती पण आपण बाहेर काढूया. म्हणजे ओमेगा स्क्वेअर काय येईल? बाहेर येईल. म्हणजे 1/2 इथे ओमेगाचा स्क्वेअर येईल, 1/2 ओमेगा स्क्वेअर. आणि आतमध्ये काय येईल? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर. आता बघा, लक्ष द्या की m1 r2 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, mn rn स्क्वेअर हा कशाचा फॉर्म्युला झाला? हा फॉर्म्युला झाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा, बरोबर आहे. हा फॉर्म्युला कसा झाला? मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ह्या इक्वेशनच्या अगोदर जे आपण इक्वेशन दिलं होतं त्याला तुम्ही इक्वेशन 1 नाव द्या, ठीक आहे. या इक्वेशनला नाही, याच्या अगोदरचं जे इक्वेशन दिलं होतं आपण, ते इक्वेशन हे होतं I इज इक्वल टू, हे इक्वेशन होतं m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, mn rn स्क्वेअर. त्या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 1 नाव द्या, ठीक आहे. ठीक आहे, ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. कोणतं इक्वेशन द्यायचं? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर. हे इक्वेशन तुम्ही दिलंय तुमच्या नोटबुक मध्ये, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, ठीक आहे. तर मग आपण आता ह्या ठिकाणी काय लिहिणार आहोत? ही काय झाली? कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी तर ती कशी होईल? कायनेटिक एनर्जी, देयरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल? I येईल. आणि हे आपण कुठून घेतलं? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट करून आपण ते घेतलं. इक्वेशन फर्स्ट हे आहे, बरोबर आहे. हे म्हणजे काय झालं? इक्वेशन 1 म्हणजे ही किंमत काय झाली? I, आणि आपण तिथे काय लिहून टाकलं? I. म्हणजे कायनेटिक एनर्जी काय झालं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ओके, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. याला तुम्ही इक्वेशन नंबर 5 म्हणता, ठीक आहे. त्याला तुम्ही इक्वेशन नंबर 5 म्हणता. हेच आपल्याला काढायचं होतं की रोटेशनल कायनेटिक एनर्जी, जेव्हा ही बॉडी रोटेशन सर्कल म्हणजे रोटेशन जेव्हा करत असेल, जेव्हा आपण मी तुम्हाला सांगितलं भिंगरी जेव्हा रोटेशन करत असेल, तर ती रोटेट करत असताना तिची कायनेटिक एनर्जी कोणत्या कायनेटिक एनर्जी मध्ये रोटेट करेल? 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आणि I काय झाला त्याच्यामध्ये? ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय?
त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी झाली, बरोबर आहे, ज्या व्हेलॉसिटी ती रोटेट करते, प्लस कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये काय काय असते, आय पण येईल तिथे. म्हणजे आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे, प्रत्येक पार्टिकलचा मास आणि त्याचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, या सगळ्या गोष्टीवर मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. म्हणजे ती कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड झाली, इंडिव्हिज्युअल मासेस ऑफ ऑल पार्टिकल आणि डिस्टन्स ऑफ ऑल पार्टिकल्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन विथ प्लस आणि मल्टिप्लाइड बाय ओमेगा स्क्वेअर आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी. या सगळ्यांचं जर प्रॉडक्ट केला तर आपल्याला काय भेटणार, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा हा कन्सेप्ट असा आहे. तुम्ही हा व्हिडिओ 2 वेळेस बघा असं माझं तुम्हाला सजेशन आहे. जर का मुवमेंट ऑफ इनर्शिया जर का तुम्हाला कळाला तर तुम्हाला याच्यानंतरचं पूर्ण चॅप्टर कळेल. पण मुवमेंट ऑफ इनर्शिया जर का नाही कळाला तुम्हाला फार अडचण येतील त्याच्यानंतर. ठीक आहे, तर मी कन्सेप्ट फार मोठा होता त्याच्यामुळे मला इरेज करून लिहावं लागलं तुमच्यासाठी. जर का तुम्हाला नोट्स 1 बाय 1 जर का कळल्या नसेल की कोणता पॉईंट कशाच्या खाली आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. तर ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर प्लीज मला विचारा, कारण हा कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्वाचं आहे त्याचा. आणि याच्यानंतर जो पार्ट आहे रोटेशनल मोशन, मी तुम्हाला अगोदर सांगितलं न्यू सिलेबस मध्ये सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन दोन्ही एकत्र करून तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स नावाचं चॅप्टर केलेलं आहे. तर त्याच्यानंतर जो पण पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर आजपर्यंत आजसाठी